पावसाळ्याचे दिवस आहे आणि पाऊस येत असतो तेव्हा असं वाटतं ना, छान मस्तपैकी छान पकोडे किंवा भजी असे काहीतरी करावं आणि आपली मनपसंत चहा, मसाला चहा. आणि बघा किती सुंदर असं वातावरण आहे, हिरवळ हिरवळ झालेलं आहे, रिमझिम पाऊस येतो आहे. आणि हे सर्व अनुभवून मी आतमध्ये गेली किचनमध्ये. काकू हा, आज काय बनवत आहे? तू सांग काय बनवायचं आहे? काहीतरी चटपट खायची इच्छा होत आहे, पाऊस पण येत आहे. ठीक आहे, पकोडे बनवू मग. हो चालेल. तर गुड्डूची फरमाईश आलेली होती की आज पाऊस चालू आहे तर काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत आहे. तर म्हटलं ठीक आहे, तिला काहीतरी करते. तर मी आज इथे तांदळापासून छान असे पकोडे बनवत आहे. तर आपल्याला तांदूळ अर्धा 1 तासपर्यंत भिजत ठेवायचे. जर तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही 2 ते 3 तास भिजत ठेवले तरी चालेल, पण अर्धा तास मिनिमम खूप आहे. तर मी अर्धा तास आधी भिजत ठेवलेले होते. बाकी तोपर्यंत सर्व आवरून घेतलं सकाळचे कामं. आणि त्यानंतर मी इथे मीडियम आकाराचे 3 आलू घेतलेले, आलू बॉईल करून घेतलेले आहे. आणि ते एका जे आपण तांदूळ भिजत टाकलेलं होतं ते मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये आलूसुद्धा टाकून थोडं पाणी टाकायचं, पाणी जास्त टाकायचं नाही आहे. आणि छान असे कन्सिस्टन्सीमध्ये बघा किती सुंदर असा पेस्ट तयार झालेला आहे. तर आपल्याला या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. पाणी जास्त टाकायचं नाही आहे, हलकंसं पाणी टाकायचं आहे, बारीक म्हणजे पेस्ट झाला पाहिजे इथपर्यंत. तर हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. खूप छान अशी रेसिपी बनते आहे तांदळापासून आहे म्हणून हे खूप छान अशी क्रिस्पी बनते आणि आलू आहे म्हणून ते आतमधून सॉफ्ट बनते. तर चला इथे काहीतरी स्पाइस ॲड करू. तर मी इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं असा 1 पिंच मी इथं खायचा सोडा टाकलेला आहे. सोडा थोडा ॲक्टिवेट झाला पाहिजे म्हणून थोडं पाणी टाकलेलं आहे. आणि इथे छान याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी ऑलरेडी आपण बारीक करताना टाकलेलं होतं, तर फक्त ते 2 ते 3 थेंब पाणी टाका सोडा ॲक्टिवेट करायसाठी. त्यानंतर जर तुम्हाला आणखी चटपटात पाहिजे आहे तर मग इथे थोडं क्रश करून ओवा टाका. आणि त्यानंतर इथे फ्लेवरसाठी मी कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथीसुद्धा क्रश करून टाका, खूप छान असा फ्लेवर येतो आणि खूप छान असे हे पकोडे बनते. जर तुम्ही याआधी कधी ट्राय केले नसेल तर नक्कीच या पावसाळ्यामध्ये बनवा आणि एन्जॉय करा पावसामध्ये. तर बघा या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलेलं आहे. तर आता इथे थोडं झाकून याला 10 मिनटं बाजूला ठेवून घेऊ आणि यासोबत मस्त अशी चटपटीत अशी चटणी तयार करून घेऊया. तर एका पॅनमध्ये तेल गरम झालेलं होतं, तर तिथे मी चिमूटभर हिंग टाकलेलं आहे आणि छान मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की छान असं जिरं टाकायचं आहे. खूप छान अशी चटणी होते, नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि मी थोडे लाल मिरची घेतलेले आहेत, 3 ते 4 असे लाल मिरची घेतलेले आहे वाळलेले. आणि 2 चम्मच हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे. तर हे सर्व आपल्याला छान रंग बदलतपर्यंत चणा डाळ वगैरे भाजून घ्यायची आहे. आणि त्यानंतर थोडं मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता आवर्जून टाका, खूप छान असा फ्लेवर येतो कढीपत्त्याचा. आणि त्यानंतर काय करायचं, इथे टमाटर टाकायचे. तर मी मोठ्या आकाराचे 3 टमाटर घेतलेले आहे. ते छान इथे शिजवून घ्यायचे आहे आणि लवकर शिजायला पाहिजे म्हणून आपण थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि नंतर मीठ वगैरे काही वापरायचं नाही आपल्याला, जे ज्या चवीनुसार आहे ते फक्त इथेच टाकून घ्यायचं आहे. तर छान टमाटर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. आणि टमाटरमध्ये जर आता शिजताना जर मीठ टाकलं तर मीठ छान असं लवकर टमाटर शिजलं जाते. तर बघू शकता या प्रकारे पाणी पण सुटलेलं आहे छान आणि त्याला म्हणजे शिजायला पण मदत होते, लवकर वेळही वाचतो आपला. तर या प्रकारे आपली टमाटर शिजून झालेलं आहे. तर गॅस बंद करायची आणि हे सर्व जे चटणीसाठी आपण तयार करून ठेवलेलं होतं याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आणि तोपर्यंत काय करायचं, आपलं थंड झाल्यानंतर मिक्सर पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची छान अशी चटणी बनवून तयार करायची आहे. छान फिरवून घ्यायचं आहे, ते अशी मऊ आणि सॉफ्ट अशी चटणी तयार होते. त्यानंतर काय करायचं की आपल्याला कढई ठेवायची आहे, तेल टाकायचं आहे त्यामध्ये आणि आपले असे पकोडे जे आपण म्हणजे मिक्स करून घेतलेलं होतं, सर्व मिश्रण तयार करून घेतलेलं होतं, तर इथे छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला पकोडे तयार करून घ्यायचे आहे. आणि एकदम टाकल्याबरोबर त्याला चम्मच किंवा झारा लावू नका, कारण की हे तांदळाचे आहे, थोडे म्हणजे डेलिकेट असतात म्हणून त्याला थोडे राहून 2 मिनिटांनी चम्मचने पलटवून घ्या. आपोआप ते सोडा असल्याकारणाने सुद्धा आपोआप ते वर येतात तेलामध्ये
शिजले की तेव्हा मग त्याला पलटून घ्या. तर बघा रंग सुंदर असा झालेला आहे, खरपूस असा रंग झालेला आहे. तर अशा इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि असं असतं ना की पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काहीतरी गरम चटपटीत असं खायची इच्छा होते. त्यात म्हणजे आलू भजी असो, आलू पकोडे असो किंवा ब्रेड पकोडा असो किंवा वेगवेगळ्या तऱ्हेचे पकोडे किंवा भजी असो असं खायची इच्छा होतं. तर तेच झालेलं आहे. आज पाऊस पाहून सर्वांची इच्छा झालेली होती की काहीतरी चटपटीत बनव म्हणून. तर म्हटलं आता काय करणार आहे, नेहमी तेच ते पकोडे वगैरे. तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करावं. म्हणून मी आता हे म्हणजे कच्च्या तांदळापासून वेगळे पकोडे बनवलेले आहे. आशा करते नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्हीसुद्धा या पावसाळ्यामध्ये एन्जॉय करा हे पकोडे बनवून. तर बघा हे तुम्ही चम्मचने पण टाकू शकता किंवा हाताने पण टाकू शकता. तसे कन्सिस्टन्सी बघा याची थोडी घट्ट आणि थोडी पातळी आहे. हाताने पडते आणि चम्मचने पडते, पण मी चम्मचने टाकून घेतलेले. चम्मचने टाकले तर ते कसं थोडं पातळसे असे म्हणजे असे चपटे असे झालेले आहे. तर मला त्या शेपमध्ये करायचे होते म्हणून मी चम्मचने टाकलेले आहे. तर बघा रंग अजून किती सुंदर आलेला आणि आपण इथे सोडा वापरलेला आहे त्यामुळे हे थोडं फुललेलं आहे. याचे प्रमाण म्हणजे असं मोठे झालेलं आहे प्रमाणात म्हणजे शेपमध्ये. तर या प्रकारे आपल्याला हे पूर्ण एक एक करून तळून घ्यायचे आहे. आणि तुम्ही पण असेच एन्जॉय करता का पावसाळ्यामध्ये की आणखी दुसरं काय एन्जॉय करता तर नक्कीच मला सांगा. आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत मनोकी रसोईला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि ऑलचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ जर आले तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि अशाच मस्त रेसिपीसोबत बनवूया मनोकी रसोईमध्ये. तर चला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता आवाज किती छान असा येत आहे. चहा पण तयार आहे, चटणी पण तयार आहे. चटणीचा कन्सिस्टन्सी आणि चटणीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे. तर चला मी तुम्हाला एक यातला पकोडा तोडून दाखवते. तर किती सुंदर असा रंग, असं वाटत होतं की गरम गरम कधी खावा आणि कधी नाही. तर बघा किती सुंदर रंग, खरपूस झालेला आहे, आतमधून सॉफ्ट झालेला आहे कारण त्यामध्ये आलू आहे. कुठली स्टफिंग वगैरे न टाकता सुद्धा किती छान आहे. तर चला अशाच मस्त रेसिपीसोबत भेटत राहूया पावसाचा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि अशाच मस्त रेसिपीसोबत बनवून राहा मनोकी रसोईमध्ये. तर भेटत राहूया नंतर अशाच मस्त रेसिपीसोबत. तर एन्जॉय करा तुम्ही पण आजचं